हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण लास्ट व्हिडिओमध्ये सर्चिंगचे मेथड्स बघितल्या, लिनियर सर्च बघितलं, सिक्वेन्शियल सर्च म्हणजेच, आणि बायनरी सर्च बघितला होता. सो त्याच्यामध्ये डिफरन्स पण बघितला आहे. ऑल अबाउट सर्चिंगचं पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. ओके. सो आता नाव आपण वी आर स्टार्टिंग सॉर्टिंग, म्हणजे सॉर्टिंग द डेटा सेट इन ऑर्डर युझिंग फॉलोइंग मेथड्स. आपल्याला इथं 5 टोटल मेथड्स दिल्यात: बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन, क्विक अँड मर्ज सॉर्ट. ह्या सॉर्टिंगच्या टेक्निक्स कशा आहेत आणि हाऊ टू इम्प्लिमेंट युझिंग सी प्रोग्रामिंग, हे आपण आजच्या व्हिडिओपासून स्टार्ट करणार आहोत. ओके. सो मुव्हिंग टू द सिलेबस. आता पहिलाच क्वेश्चन येतो की व्हॉट इज सॉर्टिंग अँड स्टेट इट्स टाईप. ओके. आता मोस्टली सॉर्टिंगची तुम्हाला एक डेफिनेशन लिहावी लागते आणि त्याचे टाईप्स. इन केस जर तुम्हाला नुसतं व्हॉट इज सॉर्टिंग विचारलं असेल 2 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही विचारलं नसताना पण तुम्ही टाईप्स लिहा, कारण की तिथं कन्सिडर केलं जातं तुमचे ते पॉईंट्स, आणि आउट ऑफ 2 मार्क्स तुम्हाला तिथं मिळून जातील. ओके. सो सॉर्टिंग is one of the operation which we can perform on the data structure in order to arrange data elements in ascending or descending order. आता सॉर्टिंग म्हणजे काय बेसिकली बघा. सॉर्टिंगची जे ऑपरेशन जे आहे ते कसं परफॉर्म केलं जातं. जो आपला डेटा स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये किती आहेत, फॉर एक्झाम्पल एक 5 नंबर्स असतील, त्यांना आपल्याला अरेंज करायचे आहेत वेदर इन द असेंडिंग ऑर्डर और इन द डिसेंडिंग ऑर्डर using sorting techniques. Okay, there are different methods that can be used to arrange data in ascending and descending order. There are 2 types of sorting. Okay. आता मोस्ट ऑफ दी मॉडेल आन्सरमध्ये सॉर्टिंगचे टाईप्स म्हणताना बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट असं दिले. बट जसं अंडरस्टँडिंग लेवलवरती बघायला गेलं तर सॉर्टिंगचे 2 टाईप्स होतात: इंटरनल सॉर्टिंग आणि एक्सटर्नल सॉर्टिंग. ओके. आता इंटरनल सॉर्टिंग काय आहे, तर इंटरनल सॉर्टिंग इज युज्ड व्हेन द डेटा इज टू बी सॉर्ट ऑल स्टोर्ड इन द मेन मेमरी. ओके. म्हणजे त्याचे टेक्निक्स कुठले आहेत, बबल सॉर्ट आहे, सिलेक्शन सॉर्ट आहे, इन्सर्शन आहे, क्विक आहे, रेडिक्स सॉर्ट आहे. ओके. हे सगळे इंटरनल सॉर्टिंगचे टेक्निक्स आहेत. देन if all the data is to be sorted do not fit entirely in the main memory, आपली जी मेन मेमरी आहे त्याच्यामध्ये जर आपला जो सॉर्टिंगचा डेटा आहे तो फिट होत नसेल तर एक्सटर्नल सॉर्टिंग इज रिक्वायर्ड. सो इन द एक्सटर्नल सॉर्टिंगचं एक्झाम्पल आहे मर्ज सॉर्ट. ओके. एक्सटर्नल मर्ज सॉर्ट इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल सॉर्टिंग. हे झालं ऑल अबाउट द सॉर्टिंग अँड इट्स टाईप. ओके. आता आपण स्टार्ट करूया बबल सॉर्टला. बबल सॉर्ट हा सगळ्यात इझिएस्ट सॉर्टिंग मेथड आहे आणि तो मोस्टली आस्क्ड आहे समर, विंटर आणि पुन्हा समर 24ला. हे मोस्टली आस्क्ड क्वेश्चन आहे. सो हा 4 मार्कासाठी तुम्ही रेडी करून ठेवा. ओके. फर्स्ट, बबल सॉर्ट इज अ सिम्पल सॉर्टिंग मेथड यूज्ड टू अरेंज एलिमेंट इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. ओके. हा एक सिम्पल मेथड आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, बबल सॉर्टनं आपण अरेंज करू शकतो एलिमेंट्सना असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. इन दिस मेथड 2 ॲडजसंट एलिमेंट्स आर कम्पेअर्ड 1 by 1. ह्याच्यामध्ये काय होतं, 2 ॲडजसंट म्हणजे जवळजवळचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं कम्पॅरिझन होतं 1 by 1 मध्ये. ओके. इफ फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन द सेकंड एलिमेंट देअर पोझिशन्स आर स्वॅप्ड. जर पहिला एलिमेंट सेकंडपेक्षा जर ग्रेटर असेल तर त्यांच्या पोझिशनमध्ये इंटरचेंज केलं जातं किंवा स्वॅपिंग केलं जातं. ओके. आता ते कसं आहे ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघून घ्या. आता फक्त जे थेरीचं आहे ते ॲनालिसिस करूया आपण. ओके. दिस कम्पॅरिझन अँड स्वॅपिंग प्रोसेस कंटिन्यूअस थ्रू आउट द ॲरे. ही जे कम्पॅरिझन आहे 2 नंबर्समधलं कम्पॅरिझन अँड देन स्वॅपिंग, ही जी प्रोसेस कशी होते, कंटिन्युअसली होते इन द ॲरे. आफ्टर द फर्स्ट पास, जेव्हा फर्स्ट पास कंप्लीट होतो, द लार्जेस्ट एलिमेंट मूव्स टू द लास्ट पोझिशन जस्ट लाईक अ बबल रायझिंग फ्रॉम द टॉप ऑफ द वॉटर, विच इज व्हाय इट इज कॉल्ड बबल सॉर्ट. जसं पाण्यामध्ये बबल ॲट द बॉटममध्ये तयार होतो आणि तो टॉपला येतो मोठा होत होत, तसं आपल्या प्रत्येक ॲरेमधल्या प्रत्येक इटरेशनमध्ये जो लार्जेस्ट एलिमेंट आहे
तो काय होतो, लास्ट पोझिशनला येऊन थांबतो. ओके. द सेम प्रोसेस इज रिपीटेड अगेन फॉर द रिमेनिंग अनसॉर्टेड एलिमेंट्स. विथ एव्हरी पास वन मोर एलिमेंट गेट्स प्लेस्ड इन इट्स करेक्ट पोझिशन. प्रत्येक वेळेला काय होणार आहे, ॲरेमधला लार्जेस्ट एलिमेंट आहे तो शेवटी जाऊन बसणार आहे. ओके. असं करत करत आपण त्या ॲरेला सॉर्ट करणार आहोत. द सॉर्टिंग कंटिन्यूज अंटिल ऑल द एलिमेंट्स आर अरेंज्ड प्रॉपरली. ही जेव्हा प्रोसेस कधीपर्यंत होते, जोपर्यंत पूर्ण आपला जो ॲरे आहे तो सॉर्ट होत नाही तोपर्यंत कंप्लीट होते. ओके. बबल सॉर्ट इज इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट, बट इट इज स्लोअर फॉर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा बिकॉज इट रिक्वायर्स कंपॅरिझन अँड स्वॅप्स. हा आहे तो खूप इझी टू अंडरस्टँड आहे. इम्प्लिमेंटेशन पण ह्या सॉर्टिंग मेथडचं खूप इझी आहे. बट ह्याच्यामध्ये काय होतं, हा खूप स्लो आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, जो लार्ज एलिमेंट आहे त्याला आपण लास्ट पोझिशनला शिफ्ट करतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये सारखं सारखं कंपॅरिझन अँड स्वॅपिंग होतं नंबर्समध्ये. सो ह्याचं जे वर्किंग आहे ते खूप स्लो होतं फॉर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. ओके. लेट्स मूव टू द एक्झाम्पल. एक्झाम्पल कसं होतं आहे ते बघूया आपण, म्हणजे मला त्याची आयडिया येईल हाऊ बबल सॉर्ट वर्क्स. ओके. आता इथं बघा, इथं ना सॉर्ट द फॉलोइंग ॲरे इन असेंडिंग ऑर्डर. ओके. आता इथं आपल्याकडे एक 5 नंबर घेतले आहेत आपण, त्याला इंडेक्स पोझिशन काय आहे, 0 1 2 3 4. ओके. इथं आपल्याकडे 5 नंबर आहेत. आपल्याला ह्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. आता पास 1मध्ये बघूया. पास 1 म्हणजे आपण याला इटरेशन 1 म्हणतो. ओके. आता फर्स्ट आणि सेकंड एलिमेंटमध्ये आपण कंपॅरिझन केलं. ओके. आता इथं बघा 64 आणि 34मध्ये बिगेस्ट कोण आहे, तर 64 आहे. मग जर फर्स्ट नंबर सेकंडपेक्षा ग्रेटर असेल तर स्वॅप होणार. ओके. आता हा ग्रेटर आहे, मग स्वॅपिंग झालं. आता 34 इथं आला आणि 64 इथं आला. आता सेकंड पोझिशन आणि थर्ड पोझिशन ह्याच्यामध्ये कंपॅरिझन होतो. आता 64 आणि 25मध्ये कंपॅरिझन होणार. 64 ऑब्वियसली मोठा आहे, सो पुन्हा एकदा काय होणार, स्वॅप होणार. 25 पुढं आला, 64 पाठीमाग गेला, इथं स्वॅपिंग झालं. ओके. देन आता थर्ड पोझिशन आणि फोर्थ पोझिशन याच्यामध्ये काय होणार, कंपॅरिझन होणार. 64 आणि 12 याच्यामध्ये कंपॅरिझन झालं. 64 ऑब्वियसली पुन्हा एकदा मोठा आहे, सो काय होणार, स्वॅपिंग होणार. ओके. देन आता काय झालं, 64 आणि 12मध्ये स्वॅपिंग झालं, 64 पुढं आला. देन 64 आणि 22मध्ये कंपॅरिझन झालं. आता 22 हा स्मॉल आहे, 64 पुन्हा एकदा मोठा आहे, सो त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा स्वॅपिंग झालं. आणि आता काय झालं, ह्या फायनल ह्याच्यामध्ये 64 ॲट द एंड आला आणि हे अनसॉर्टेड राहणार आहे. बट 64ला काय झालं, हा सगळ्यात लार्जेस्ट नंबर आहे या ॲरेमधला पूर्ण, त्याला त्याचे करेक्ट पोझिशन मिळाली, म्हणजे लार्जेस्ट एलिमेंट ॲट द लास्ट पोझिशन. ओके. आय होप यू गॉट इट. ओके. म्हणजे कसं होतं, फर्स्ट पासमध्ये आपल्याला काय मिळाला, आपला सगळ्यात मोठा जो एलिमेंट आहे तो लास्ट पोझिशनला आला आहे. आता सेकंड पास बघा. सेकंड पासमध्ये पुन्हा सेम होणार. ओके. आता 64 आणि 25मध्ये कंपॅरिझन होणार. 34 आणि 25 याच्यामध्ये 34 काय आहे, मोठा आहे, सो त्यांच्यामध्ये स्वॅप होणार. ओके. 34 आता सेकंड पोझिशनला गेला. सेकंड पोझिशन आणि थर्ड पोझिशनमध्ये पुन्हा कंपॅरिझन होणार. 34 इज लार्जर दॅन 12, पुन्हा एकदा स्वॅप होणार. आता 34 ह्याच्यामध्ये स्वॅपिंग झालं, म्हणजे हा इकडं गेला आणि हा इकडे गेला. ओके. म्हणजे आता काय झालं, 34 आणि 22मध्ये कंपॅरिझन होणार. 34 इज ग्रेटर दॅन 22, सो अगेन स्वॅप. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये काय होणार, स्वॅप झाल्यानंतर 34 आहे त्याला त्याची करेक्ट पोझिशन मिळणार. ओके. 34 काय झाला, आपला लास्ट सेकंड पोझिशनला आला. त्याच्यानंतर आपल्याला कंपॅरिझन करायची गरज आहे का या दोघांमध्ये, नाही, बिकॉज आपल्याला लास्ट पासमध्ये लास्ट इटरेशनमध्येच कळालं की लार्जेस्ट एलिमेंट लास्ट पोझिशनला आहे. आता ह्या इटरेशनमध्ये काय कळलं, सेकंड लार्जेस्ट एलिमेंट आहे तो सेकंड लार्ज पोझिशनला आहे. ओके.
देन इन द पास्ट 3 इटरेशन 3मध्ये काय येतं बघा, 25 आणि 12चं कंपॅरिझन. 25 इज लार्जर दॅन 12 देन स्वॅप. जर मोठा असेल तर स्वॅपिंग होणार. ओके, स्वॅपिंग झालं. देन आता सेकंड आणि थर्ड पोझिशन 25 आणि 22मध्ये कंपॅरिझन होणार. 25 ग्रेटर आहे, सो ह्यांच्यामध्ये काय होणार, पुन्हा एकदा स्वॅपिंग होणार. स्वॅप झालं. आता 25ला त्याची करेक्ट पोझिशन मिळाली. ओके, देन मुव्हिंग टू द पास 4. आता 12 आणि 22. 12 आता इथं आपण पुन्हा एकदा हे कंडिशन न बघता आपण अशी कंडिशन बघूया. 12 इज ग्रेटर दॅन 22. हे करेक्ट आहे का, नाही. इथं म्हणजे 12 ग्रेटर आहे का 22पेक्षा, नाही. सो नो स्वॅप, ह्याच्यामध्ये स्वॅपिंग होणार नाही. त्यामुळे आपल्याला इथं पास 4ला काय झालं, आपल्याला सॉर्टेड ॲरे मिळाला. ओके, सो आता सॉर्टेड ॲरे मिळण्यासाठी आपल्याला 5 आपल्याकडे नंबर्स होते. ओके, 1 2 3 4 5 नंबर्स होते. बट आपल्याला इटरेशन किती लागले, 1 2 3 4 5 पासेसमध्ये किंवा 5 इटरेशनमध्ये आपल्याला काय झालं, सॉर्टेड ॲरे मिळाला. सो आपण असं कन्क्लूड करू शकतो की जर आपल्याकडे n नंबर्स ऑफ ॲरे असतील एलिमेंट्स, ओके, माझ्याकडं n नंबर्स ऑफ ॲरे एलिमेंट्स असतील, तर मला ते तो ॲरे बबल सॉर्ट करण्यासाठी काय लागणार आपल्याला, n-1 इटरेशन्स लागणार किंवा पासेस लागणार. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इथं 10 असतील, यांची व्हॅल्यू 10 असेल, n इज इक्वल टू 10 असेल, तर मला काय लागणार, आपल्याला हा जो ॲरे आहे 10 एलिमेंट्सवाला ॲरे सॉर्ट करण्यासाठी मला n-1 म्हणजे 9 पासेस किंवा 9 इटरेशन मला परफॉर्म करायला लागणार. तेव्हा मला काय मिळणार, एक सॉर्टेड 10 एलिमेंट्सचा ॲरे मिळणार. ओके, सो I hope you got it about the example of this bubble sort. Okay, comparison and then swap. If number is greater than swap, असा आपली कंडिशन आहे. सो याच्यावरचा जो प्रोग्राम आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.